नमस्कार. आज आपण भारताच्या राजकारणातील एका मोठ्या नावावर म्हणजेच भारतीय जनता पक्षावर अर्थात भाजपावर नजर टाकणार आहोत. हा पक्ष नक्की किती मोठा आहे, त्याची ताकद कशात आहे, चला या सगळ्या गोष्टी जरा सोप्या करून समजून घेऊया. सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया. विचार करा बरं, सदस्य संख्येच्या बाबतीत जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष कोणता असेल? कधी डोक्यात आलाय का हा विचार? तर उत्तर आहे आपला भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप. आणि त्यांचा दावा ऐकून तर थक्कच व्हायला होतं. तब्बल 14 कोटी सदस्य. हो, बरोबर ऐकलंय, 14 कोटी. हा आकडा खरंच अवाढव्य आहे. आता हा आकडा नुसता ऐकून मोठा वाटतो, पण त्याची विशालता तेव्हा कळते जेव्हा आपण त्याची तुलना जगातल्या इतर मोठ्या पक्षांशी करतो. इथे बघा, भाजपची सदस्य संख्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षा, एवढंच काय अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे जागतिक राजकारणाच्या पटावर हा पक्ष किती मोठा आहे याचा अंदाज येतो. तर मग आपल्या या आजच्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपण याच आकड्यांवर लक्ष केंद्रित करूया. पाहूया की हे आकडे या पक्षाला एक जागतिक महाकाय का बनवतात. आता ही आकडेवारी थोडी आणखी खोलात जाऊन पाहूया. इथे स्पष्ट दिसते की भाजपची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली आणि आज सदस्य संख्येच्या बाबतीत तो जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. याच्या तुलनेत इतर मोठे पक्ष कुठे उभे आहेत हेही या तक्त्यातून अगदी स्पष्ट होतं. पण थांबा, फक्त आकड्यांवरून सगळं ठरवता येत नाही, बरोबर? खरा प्रश्न तर हा आहे की जेव्हा हा पक्ष सत्तेत येतो तेव्हा तो आपल्या ह्या प्रचंड शक्तीचा वापर कसा करतो? म्हणजे पक्षाची खरी ओळख फक्त त्याच्या आकारामुळे आहे की त्याने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. म्हणून आता आपण आपल्या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागात आलो आहोत. इथे आपण एका अशाच ऐतिहासिक घटनेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. ती घटना म्हणजे 1998ची पोखरण अणुचाचणी. आता जे समोर दिसतंय ना, तो काही साधासुधा कागद नाही. हा एक अस्सल सरकारी दस्तावेज आहे, थेट राज्यसभेच्या कामकाजाचा अधिकृत रेकॉर्ड. यातून आपल्याला त्यावेळची परिस्थिती जशीच्या तशी कळते. ऐका, 11 मे रोजी भारताने 3 यशस्वी भूमिगत अणुचाचण्या केल्या. 13 मे रोजी आणखी 2 भूमिगत चाचण्यांनी नियोजित चाचण्यांची मालिका पूर्ण केली. हे शब्द आहेत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे, जे त्यांनी थेट संसदेत उच्चारले होते. आणि याच शब्दांनी भारताचं जगातलं स्थान कायमचं बदलून टाकलं. पण या चाचण्या का केल्या गेल्या याचंही स्पष्टीकरण याच दस्तऐवजात पुढे दिलं गेलंय. सरकारने या निर्णयामागची आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली होती आणि त्याचाच एक भाग आपल्याला इथे दिसतोय. आणि मग आली ती सर्वात मोठी घोषणा, ज्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. पंतप्रधान म्हणाले, भारत आता एक अणुवस्त्रधारी राष्ट्र आहे. हे एक वास्तव आहे जे नाकारता येत नाही. बस, या एका वाक्याने भारताच्या सामरिक धोरणाला एक नवी आणि अधिक कणखर दिशा दिली. तर मग सरकारने हे पाऊल का उचललं? त्यांची बाजू काय होती? संसदीय नोंदीनुसार 4 मुख्य कारणं समोर येतात. 1. देशाभोवतालची सुरक्षा परिस्थिती बिघडत चालली होती. 2. ही राष्ट्रीय सुरक्षेची आणि आत्मनिर्भरतेची गरज होती. 3. भारताला आपली सामरिक स्वायत्तता जपायची होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. हे पाऊल आक्रमणासाठी नाही तर स्वसंरक्षणासाठी उचलण्यात आलं होतं, हे सरकारने स्पष्ट केलं. हा झाला 1998चा काळ. एक अतिशय धाडसी आणि निर्णायक धोरण. पण काळ बदलला, 21वं शतक आलं. मग प्रश्न उरतो की या नव्या युगात पक्षाने स्वतःला कसं बदललं, त्यांची रणनीती, त्यांची कार्यपद्धती कशी विकसित झाली. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या भागात मिळतं. इथे आपण पक्षाच्या धोरणांपासून ते आधुनिक काळातल्या ब्रँडिंगपर्यंतच्या प्रवासावर नजर टाकणार आहोत. आणि पक्षाचा हा नवीन दृष्टिकोन एका लेखाच्या शीर्षकातून अगदी अचूकपणे समोर येतो. केस स्टडी, ब्रँड मोदीच्या निर्मितीमागील रणनीती आणि डावपेच. म्हणजे काय तर पक्षाने केवळ धोरणांवर लक्ष केंद्रित न करता एका मजबूत नेतृत्वाला समोर ठेवून आपली नवी ओळख निर्माण केली. राजकारण आता फक्त धोरणांपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते एका ब्रँडच्या निर्मितीभोवती फिरू लागलं. हा बदल किती मोठा आहे हे या तुलनेतून स्पष्ट होतं. एका बाजूला आहे 1998चा काळ, जिथे सगळे निर्णय, सगळा संवाद हा अधिकृत संसदीय स्तरावर व्हायचा, धोरणांवर आधारित असायचा. आणि दुसऱ्या बाजूला आहे आजचा काळ, जिथे रणनीती
व्यक्तिगत ब्रँडिंगवर केंद्रित आहे आणि त्यासाठी आधुनिक मीडिया आणि लक्षित मोहिमांचा वापर केला जातो. म्हणजे हा फक्त संवाद साधण्याच्या पद्धतीतला बदल नाहीये, तर हा पक्ष आजच्या मतदारांशी कसा जोडला जातो याच्या मूळ पद्धतीतच झालेला एक खूप मोठा बदल आहे. खरं तर ब्रँडिंगच्या माध्यमातून राजकारण आजच्या पिढीपर्यंत जास्त प्रभावीपणे पोचतं, हीच यामागची मूळ कल्पना आहे. तर या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते. भाजप हा केवळ आकड्यांनी मोठा असलेला पक्ष नाही. त्याचा पाळा धाडसी धोरणात्मक निर्णयांनी रचला गेला आहे आणि आज तो आधुनिक रणनीतीच्या बळावर उभा आहे. एवढा मोठा आणि इतका प्रभावी पक्ष जागतिक राजकारणाला आकार देत राहील यात तर काहीच शंका नाही. पण खरा प्रश्न हा आहे की तू हे कसं करणार?